अतिशय ताकदीचे उमेदवार आहेत। मला वाटतं या समितीला निर्णय घेत असताना फार मोठी कसरत करावी लागेल। उद्याच्या 25-26 तारखेला विड्रॉलच्या वेळेस, कारण उमेदवारी मागणाऱ्याची संख्या इतकी होती की त्यातनं निवड करणं हे मोठं कठीण जात आहे। आणि म्हणून निवडणुकीच्या दृष्टिकोनातनं ही राष्ट्रवादी काँग्रेस आणि बरोबरचे घटक पक्ष, मित्र पक्ष, शहरातले काही प्रभावी जे काही संघटना आहेत, राज्यात काम करणाऱ्या ज्या काही संघटना आहेत, पक्ष आहेत, या सगळ्यांना बरोबर घेऊन ही बीड नगरपालिकेची निवडणूक आम्ही सामोरं जातोय। माझा विश्वास आहे की बीड नगरपालिकेची निवडणूक अतिशय फरकानं अध्यक्षपदाच्या उमेदवार पार्वताई हे निश्चित विजयी होतील आणि निसंदेह निसंकोचपणे बहुमत हे राष्ट्रवादी काँग्रेस आणि मित्र पक्षांना मिळेल। यात कुणाच्या मनात काही शंका असण्याचं काही कारण नाही। उमेदवार सांगितलं तिकडे शासन म्हणते महिलांना आरक्षण द्या, महिला उमेदवार नाही। तुम्हालाही माहिती आहे महिला उमेदवार आहेत, काही कारणास्तव अजून काही उद्या स्क्रुटनीच्या दृष्टिकोनातनं काही कागदपत्र वगैरे गोळा करायला गेली, तुम्हालाही माहिती आहे। लोकमतात आपण महाराष्ट्रात आहोत। भैया साहेब, राष्ट्रवादीचे जे आपले जे उमेदवार आहेत नगराध्यक्ष पदाचे, तुम्हालाच पाहत होतो। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमकं कधीपासून सक्रिय आहे? तुमच्याकडे नोंद नसेल, कदाचित पहिल्यापासून म्हणूनच विचारतो ना, कधीपासून? तुमच्याकडे त्याच्या तारखा द्याव्या लागतात प्रत्येक वर्षापासून। मी तुम्हाला कळवतो म्हणून। शिवसेना शिंदे गट आहे, अनिल जगताप इथं आहेत, ते शिवसंग्रामचे अप्पा कोलंबडे आहेत इथं तुमच्या समोर आहेत। सुहास आहेत का? सुहासही आहे। भैया ऐन वेळेला जे पक्षाचा रस्ता साफ झाला, मला वाटतं ही उपस्थिती तुमच्या प्रश्नाचं उत्तर देऊन जाईल। रस्ता येताना साफ वाटला का अडचण आली पर्यंत तुम्ही सांगू शकता। यथावकाश ती यादी तुमच्याकडे देतोय। ज्या दिवशी छाननी होईल आणि आपला छाननी झाल्यानंतर विड्रॉलची तारीख संपायच्या अगोदर आपल्याला कळूया। अजूनही चर्चेत आहेत काही, अजूनही चर्चेत आहोत। मी म्हटलं तुम्हाला की 3-4 दिवसात हे सगळं काही उभा करण्याची ही वेळ आली होती आणि म्हणून अजूनही काही चर्चेत की कुणाला ही जागा पाहिजे, कुणाला ती नको, हे चर्चेत आहे। राष्ट्रवादीनं स्वबळाचा नारा दिला होता बीडमध्ये, ज्या काही मंडळी किंवा जे काही घडामोडी घडल्या त्यामुळे अलायन्स करण्याची आणि सगळ्यांना सोबत जोर वाटा त्यामुळं नाही, मित्र पक्ष राज्यातही आहेत।